शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार? खासदार आमदारांची पक्षांतर्गत चाचपणी, मवियात पडणार फूट? राज्यात नव्या राजकीय समीकरणाची चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 खासदारांनी शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीतही चलबिचल सुरू झाल्याचं बोललं जात आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाण्याबाबत चर्चा सुरू असल्याचं कळत आहे. शरद पवारांनी एका वरिष्ठ नेत्यावर भाजप सोबत चर्चेची जबाबदारी दिली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान खासदार आणि आमदारांची पक्षांतर्गत चाचपणी सुरू असल्याचंही बोललं जात आहे. तसेच एनडीएत सामील व्हावं की बाहेरून पाठिंबा द्यावा यावरही चर्चा सुरू असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी भाजप नेते विनोद तावडे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांची बैठक झाल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळते. मुंबईत तावडेंची बैठक कुठे झाली? मुंबईत मला नाही माहिती बैठक झालेली. तुमच्या यामध्ये अशी चर्चा झाली की विनोदजी आणि मी अनेक वेळा भेटलेलो आहे. आम्ही दोघं एका कमिटीत आहोत. जॉईंट पार्लमेंटरी कमिटी आहे कॉर्पोरेट लॉची. त्या कमिटीमध्ये मी आणि विनोदजी गेल्या महिन्याभरात 21 वेळा भेटलो असतो. आणि ते एकटेच नाही, भारतीय जनता पक्षाचे अनेक लोक, कारण का सगळ्याच पक्षाचे लोक. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे विधानसभेत 10 आमदार तर लोकसभेत 8 खासदार आहेत. गेल्या काही दिवसात केंद्रातील एनडीए सोबतचं संख्याबळ वाढवण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. लवकरच सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मतदारसंघाच्या पुनर्रचनेसोबत महत्त्वाची विधेयक मांडली जाणार आहेत. याच पार्श्वभूमीवर सत्ताधारी एनडीएकडून खासदारांची जुळवाजुळव करण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबत सुरू असलेल्या या चर्चांबाबत माजी आमदार अमोल मिटकर यांनी सूचक वक्तव्य केलं. भारतीय जनता पार्टीचे केंद्रात आणि राज्यात सरकार असल्यामुळे सत्तेसोबत जाणं हे राजकीय शहाणपण ठरू शकतं, याचं अत्यंत मोठं आकलन आहे मोठ्या साहेबांना आहे. त्यामुळं एनडीए मध्ये सहभागी होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीतला उत्तम पर्याय आहे. आदरणीय सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वामध्ये पक्ष काम करतोय. जर खासदारांचं ऑपरेशन टायगर सारखं ऑपरेशन होऊ नये असं वाटत असेल तर नक्कीच राष्ट्रवादी हे स्वतःचा परिवार आहे, घर आहे, त्यामध्ये त्यांचं कधीही स्वागत असेल. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनीही शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबत सुरू असलेल्या चर्चांवर भाष्य केलंय. बघू, आज चर्चा करण्याला अर्थ नाही, पण चर्चा सुरू आहे एवढं मात्र नक्की आहे. आता त्यांना कोणता रस्ता सोयीस्कर असतो, वैचारिक की सत्तेचा? सत्ता हवी आहे की पुरोगामी महाराष्ट्राचं पुरोगामित्व सांभाळून छत्रपती शिवरायांच्या, बाबासाहेब परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, आई सावित्रीबाई फुले यांच्या विचारावर विश्वास ठेवायचा आहे की धन आणि संपत्ती आणि सत्ता, मंत्री यावर विश्वास ठेवून काम करायचं आहे? हे त्या लोकांचा संबंध आहे. त्यावर मला भाष्य करायची गरज नाही. पण जे पुरोगामी विचाराला धरून जी मंडळी आहे ती नक्कीच त्या विचाराला धरून काँग्रेसकडे येतील, काँग्रेस बरोबर राहतील असा आम्हाला विश्वास आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मात्र ही चर्चा फेटाळून लावली आहे. खरं तर हे फक्त वावड्या उठवल्या जात आहेत. काही लोक फक्त राजकीय पतंग उडवतात असं आपल्याला म्हणावं. तसं कुठंच काय तिथं झालेलं नाही. आणि तुम्ही बघा, विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडत मी स्वतः आक्रमक आहे, शेतकऱ्यांचे विषय मांडत मी तिथं आक्रमक आहे, तर शिक्षकांचे काही प्रश्न आहेत, इतरही सर्व प्रश्न घेऊन आम्ही आता या सरकारच्या विरोधात तिथं लढत आहोत. आता ठीक आहे, काही चर्चा होत असतात, पण त्या फक्त चर्चा आहेत असं मला वाटतं. बघा, माझ्याबद्दल तुम्ही विचारलं तर मला जे काय कळालं, पवार साहेबांचा जो विचार आहे, पक्ष जो आहे, तो कुठल्याही परिस्थितीमध्ये इंडियाला तिथं सपोर्ट करणार नाही. गेल्या काही वर्षात राज्यात आणि देशात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. ठाकरेंच्या 6 खासदारांनी शिवसेनेची साथ दिली. तर याच पार्श्वभूमीवर कोणतीही राजकीय शक्यता फेटाळता येत नाही. आता पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एनडीए सोबत जाण्याची चर्चा केवळ चर्चा राहणार की नवं राजकीय समीकरण उदयाला येणार, हे आगामी काळातच स्पष्ट होणार. प्रणाली कापसेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.